नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर तर्कवितर्क लढवले जात आहेत। या निकालावर विरोधकांचा विश्वास नाही। ईव्हीएम विरोधात आवाज उठवला जातोय, त्यामुळे ईव्हीएम हटावचा नारा सारेच विरोधक देत आहेत। श्रीवर्धन मतदारसंघातून राजेंद्र मधुकर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती। आपण ईव्हीएम बाधित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे येत्या 9 डिसेंबर रोजी माणगाव येथे राजाभाऊ ठाकूर ईव्हीएम विरोधात जन आंदोलन करणार आहेत। या संदर्भात त्यांनी आज अलिबागमध्ये पत्रकारांना माहिती दिली। आंदोलनात ईव्हीएम विरोध करताना भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत धोके टाळण्यासाठी काळजी घेण्याबाबत विशिष्ट प्रात्यक्षिक दाखवणार आहेत। त्यासाठी त्यांनी शासकीय जागेची मागणी केली आहे। या जन आंदोलनाला काँग्रेस, शेकाप आणि इतर राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलंय। जवळपास 1.5-2 हजाराचा जनसमुदाय या आंदोलनात सहभागी होईल असं ते म्हणाले। 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता किल्ले रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि महाड येथील चौदार तळ्याला भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। माणगाव येथील नाणोरे गावालगत हे जन आंदोलन करण्यात येणार आहे। पत्रकार परिषदेत राजाभाऊ ठाकूर यांनी निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम सर्व भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत। मतदानाची टक्केवारी ज्या पद्धतीने बदलत गेली त्याबाबतही संशय व्यक्त केला। यावेळी शैलेश घरत, श्री तोडणकर गुरुजी आदी समर्थक उपस्थित होते। आपल्याला सर्वांना कल्पना आहेच, आता जे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जो व्हीव्हीपॅट आणि आपल्या ईव्हीएम्स याच्यामुळे बाधित होऊन असंख्य उमेदवार पराभूत झाले। त्याच्यामध्ये मी देखील 193 श्रीवर्धन मतदारसंघामधून निवडणूक लढवित होतो आणि ज्या ज्या केंद्रांमध्ये 300, 400, 500 अशी मतं मिळायला पाहिजे होती त्या ठिकाणी 10, 12, 15 अशी मतं मिळाली आणि 100% शंकेला वाव आहे आणि शंका तर आहेच आहे। कारण ज्या ठिकाणी मतदान एवढं चांगलं पॉवरफुल होतं तिथे 10-12 मतं मिळणं चुकीचंच होतं। संपूर्ण म्हणजे ठीक आहे एका ठिकाणी मी पराभूत झालो असेल, पण अख्ख्या महाराष्ट्रात जर आपण बघितले असेल तर बरेचसे दिग्गज जे आहेत त्या दिग्गजांना म्हणजे टार्गेट करून ज्या पद्धतीने पाडलं जातं त्या पद्धतीने पाडलेलं आहे आणि ते आपल्या लक्षात देखील येतं। जवळजवळ 8 वेळा निवडून येणारे आमचे बाळासाहेब थोरात त्यांना देखील आपण बघितलं असेल तर त्यांना देखील पराभूत केले। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण त्यांना पराभूत केले। आपल्याला माहिती असेल प्रहार संघटनेचे बच्चूभाऊ कडू त्यांना पराभूत केले। हितेंद्र ठाकूर साहेब जे आपले आहेत वसई विरार भागातले त्यांना, अशी असंख्य नावं आपण जर बघितली तर महाराष्ट्रातल्या लोकांना या मशीनच्या आधारावरती पराभूत केलेलं आहे। आणि ह्या मशीनच्या विरोधात आपल्याला माहिती असेल मी जिल्हाधिकाऱ्यांकडे 27 तारखेला म्हणजे 26 तारखेचं पत्र आहे आणि हे 27 तारखेला जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांच्या इथून आम्ही परवानगी मागितलेली आहे जन आंदोलनाची। याच्यामध्ये ईव्हीएमच्या विरोधात आणि व्हीव्हीपॅटच्या विरोधात जन आंदोलन केलं जाणार आहे। ते जे आंदोलन आहे त्याची तारीख त्यावेळेला आम्ही सांगितली नव्हती, पण सर्व पक्षीय लोकांशी चर्चा झाली, भरपूर लोकांचा पाठिंबा मिळाला। त्यात आपण बघत असाल तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं आपल्याला पत्र आलेलं आहे पाठिंब्याचं या जन आंदोलनासाठी। भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडनं पण आलेलं पाठिंबा आहे। बच्चूभाऊ कडू त्यांचं देखील पत्र येते। हितेंद्र ठाकूरांची माझी स्वतःची चर्चा झालेली आहे। इतर मान्यवरांशी प्रकाश आंबेडकर साहेब असतील, बाकी मंडळी आहेत। आपल्या शिवसेनेचे गीते साहेब पण त्या दिवशी आले, त्यांना दिलेले उद्धव साहेबांकडे देखील हे गेलेलं आहे आणि सर्व लोक ह्या ईव्हीएमच्या विरोधात एकत्र येत आहेत। तर येत्या 9 तारखेला म्हणजे परवाच्या सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून माणगावला HP पेट्रोल पंप आहे, मुंबई गोवा हायवेला नाणोरे गाव आहे, त्या पेट्रोल पंपाच्या इथे एक आपली सर्व मंडळी जे आंदोलन करत आहेत, जे ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करणार आहेत, ती सर्व लोक एकत्र येणार आहेत। त्या तिथे असंख्य म्हणजे पक्षाचे वेगवेगळे मोठे नेते देखील येतील। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।